4 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आणि जळगावमध्ये जैन समर्थकांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। जळगावमधल्या 29 कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना मार्च 2012 मध्ये अटक करण्यात आली होती। आतापर्यंत तब्बल 12 वेळा त्यांचा जामीन फेटाळला गेला, पण प्रकरणातील सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्याचं कारण देत कोर्टानं आता सुरेश जैन यांना दिलासा दिलाय। एक तर आरोपी 4.5 वर्षांपासून जेलमध्ये आहेत, वयस्कर आहेत, त्यांना बऱ्याचशा व्याधी आहेत आणि दुसरं म्हणजे जसे सरकारची वेळोवेळी विनंती होती त्यानुसार मुख्य साक्षीदारांची तपासणी झालेली आहे। त्यामुळे आता जे साक्षीदारांना प्रेशराईज करणं हा प्रकार आहे असं होणार नाही, या अँगलवरून मग कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला। हा जळगाव घरकुल घोटाळा आहे काय? 1997 साली युतीचं सरकार असताना घरकुल घोटाळा झाल्याचा आरोप आहे। जळगावमध्ये गरिबांसाठी 123 कोटींच्या घरकुलाची योजना होती। तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबराव देवकरांनी योजनेची घोषणा केली। घरकुल योजनेतून 11,000 घरं बांधण्याचं कंत्राट खानदेश बिल्डरला मिळालं। खानदेश बिल्डरच्या ऑफिसचा पत्ता आणि सुरेश जैन यांच्या घरचा पत्ता एकच निघाला। त्यामुळे खानदेश बिल्डर कंपनी सुरेश जैन यांचीच असल्याचा आरोप आहे। यात 29 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याप्रकरणी सुरेश जैन यांना अटक झाली। सुरेश जैन यांना आता जामीन मिळाल्यामुळे जळगावमधल्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केलंय। आमच्या जळगाव जिल्ह्याचे आदरणीय नेते सुरेशदादा जैन यांचा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे आणि आज ही आमच्याकरता आणि आमच्या सगळ्या परिवाराकरता, शिवसैनिकांकरता दिवाळी असं म्हणायला काही हरकत नाही। त्याच्यामुळे आजचा आनंदाचा आम्ही वर्णनच करू शकत नाही। हा जीवनातला सगळ्यात मोठा क्षण आहे। एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांचं वैर सर्वश्रुत आहे। त्यात खडसेंच्या वाढदिवशीच जैन यांना जामीन मिळण्याचा हा दुर्मिळ योग जुळून आलाय। दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यामुळे यापुढे खानदेशातला सेना भाजपतला संघर्ष अधिक तीव्र होणार यात शंका नाही। प्रशांत कदमसह चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।